हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर अनघा वैद्य माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज ज्या पुस्तकाचा मी तुमच्यासमोर थोडक्यात परिचय करून देणार आहे, ज्या पुस्तकाची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, ते पुस्तक आहे समांतर आणि त्याचे लेखक आहेत सुहास शिरवळकर. समांतर हे नाव बऱ्याच जणांना नवीन नाही आहे, कारण अनेक वाचक आणि अनेक रसिक श्रोते यांना हे नाव परिचयाचं नाही आहे. ह्याच्या मागचं कारण असं की MX प्लेअरवर श्री नितीशजी भारद्वाज यांच्या भूमिकेनं सजलेली समांतर ही वेबसिरीज आपल्या प्रत्येकाने पाहिलेलीच असणार आहे. सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार महाजन ह्यांच्या दोघांच्या आयुष्यातली जी एक केमिस्ट्री आहे किंवा त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही समांतर घटना आहेत त्याच्यावर आधारित असलेली ही वेबसिरीज होती आणि ही वेबसिरीज समांतर ह्या कादंबरीवरूनच घेतलेली आहे. तुम्ही बऱ्याच वेळात हे पुस्तक पाहत आहात आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे सुहास शिरवळकर यांनी उत्कृष्ट लेखणीतून, सुंदर शब्दातून ज्या काही घटना, प्रसंग किंवा ज्या व्यक्तिरेखांच्या तोंडून असलेले संवाद आपल्यासमोर मांडलेले आहेत ते इतके चोखंदळपणे मांडलेले आहेत की फक्त वेबसिरीजच नाही तर ती कादंबरी देखील मिळवून वाचण्याचा मोह आपल्याला आवरता येणार नाही. कादंबरीचा जो काही एक साचा आहे तो तर उत्कृष्ट आहेच आहे, पण कादंबरीचं हे जे मुखपृष्ठ आहे जे तुम्हाला आत्ता इतका वेळ दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की इथे काही डायरीमध्ये जशा रेषा असतात तशा रेषा, कॉलम्स, तारीख वगैरे दिसतीये. याचाच अर्थ ही काहीतरी कादंबरी निराळी आणि वेगळी असणार आहे हे आपल्या प्रत्येकांना कळलेलंच असणार आहे. मुखपृष्ठ आपण सुरुवातीला बघूया. दोन माणसं इथे दिसत आहेत एकमेकांशी संवाद करताना. त्यानंतर समांतर हे नाव पुस्तकाचं दिसतंय, लेखकाचं नाव आहे. त्याचबरोबर डायरीचं पान जसं आतल्या बाजूला असतं तशी काहीशी मुखपृष्ठाची रचना केलेली आहे, कारण सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार महाजन ह्या दोन प्रमुख व्यक्तिरेखा ह्या कादंबरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि सुदर्शनचा भूतकाळ हे त्या कुमारचं भविष्य असतं. म्हणजेच सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या असतात यापूर्वी त्या सगळ्या त्या कुमार महाजनच्या देखील आयुष्यात पुढे घडणार असतात. नेमक्या त्या घटना कशा घडणार आहेत, जर का त्या होणार असतील तर मी त्या कशा टाळू शकतो, याकरता हा कुमार महाजन एका स्वामींच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या आदेशावरून फक्त हातावरच्या रेषा तुझ्या आणि सुदर्शनच्या सारख्या आहेत हे कळल्यानंतर तो त्या सुदर्शनचा शोध घेत त्याच्यापर्यंत जातो आणि त्यानंतर मात्र सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार महाजन ह्या दोघांचीही परस्परांची भेट होते आणि ते दोघंही एकमेकांच्या समोर आपल्या आयुष्यातील आधीच्या घडलेल्या सगळ्या घटना सांगतात आणि सुदर्शन चक्रपाणी त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या सगळ्या घटनांचा आलेख एका डायरीमध्ये लिहून काढतो आणि त्या डायऱ्या इथे कुमारला सुपूर्त करतो. अट फक्त त्याला तो एकच घालतो की आदल्या दिवशी रात्री तू एकच फक्त पान वाचायचं डायरीचं, जेणेकरून उद्या काय घडणार आहे हे तुला कळू शकेल, जे तू टाळू शकशील. अशी एक अत्यंत रहस्यपूर्ण अशी ही कादंबरी आपल्याला बघायला मिळते. नेहमीप्रमाणे आपण ही कादंबरी व्यवस्थित आपण पडताळून बघणारच आहोत. तर मुखपृष्ठ तुम्ही बघताय. आपण आता ह्या पुस्तकाच्या आतल्या बाजूला नेमकं काय काय आहे ते आपण पाहूया. हे पहा, हे पुस्तकाचं मुद्रण, प्रकाशन, टाईप सेटिंग, त्यानंतर सुगंधा शिरवळकर ह्या त्यांच्या पत्नी आहेत सुहास शिरवळकरांच्या, आणि आत्तापर्यंत याच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. शेवटची आवृत्ती निघाली आहे ह्याची 25 ऑक्टोबर 2020ला आणि हे साहजिकच पुस्तक माझं आहे त्यामुळे इथं तुम्हाला माझं नाव दिसत असेल. इथून ह्या कादंबरीला सुरुवात होतीये. अतिशय आणि कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर ह्याचं टाईप सेटिंग अतिशय छान आहे, मोठ्या अक्षरात सुंदर शब्दात मांडलेली आहे. त्यामुळं जरी तुम्ही वेबसिरीज बघितलीत, कादंबरी वाचली तरी त्याच्यात तुम्हाला फारशी तफावत काही जाणवणार नाही आहे. त्या समांतर ह्या संपूर्ण कादंबरीचं किंवा वेबसिरीजचं यश मी हेच म्हणेन की दिग्दर्शकानं कुठंही फारसा काही बदल केलेला आपल्याला दिसत नाही आहे. मूळ साहित्यकृतीला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता त्याने ती वेबसिरीज काढलेली आहे. त्यामुळं कादंबरी मी तर म्हणेन की तुम्ही सर्वांनी मिळवून जरूर वाचाच, पण त्याचबरोबर वेबसिरीज सुद्धा बघा. ह्याच्यामागचं मूळ कारण म्हणजे माझे अतिशय एक आवडते अभिनेते जे कदाचित सर्वांचे देखील असतील ते म्हणजे श्री नितीशजी भारद्वाज. त्यांनी ह्या वेबसिरीजमध्ये सुदर्शन चक्रपाणी ह्याची जी भूमिका निभावलेली आहे ती इतकी उत्कृष्ट केलेली आहे की काही विचारायची सोय नाही.
अतिशय सुंदर, म्हणजे भारदस्तपणा, त्यांचे जे डोळे आहेत त्या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेले, त्या डोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सतत काही ना काहीतरी शोधक नजर आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. ती दृष्टी आपल्याला त्यांच्या भूमिकेतनं जाणवते. त्याचबरोबर ह्या पूर्ण वेबसिरीजमध्ये आपल्याला जयंत सावरकर, दिवंगत, आता जे नाही आहेत पण त्यांनी स्वामींची भूमिका त्याच्यामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबरीने स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित अशा सुंदर सुंदर कलाकारांनी सजलेली ही वेबसिरीज आहे. आणि आपल्या प्रत्येकांना माहिती आहे, कादंबरीवरती किंवा एखाद्या कथानकावरती जर का चित्रपट आणि वेबसिरीज आल्या तर त्या साहित्यकृतीचा देखील आढावा घ्यावा आपल्याला असं निश्चितच वाटतं. त्यामुळे मी सांगते की तुम्ही समांतर ही कादंबरी खरंच वाचा, अतिशय सुंदर आहे. आणि दिलीप राज प्रकाशन पुणे ह्यांचं प्रकाशन आहे. आणि इथे तुम्हाला दिसून येतं हे आहेत लेखक सुहास शिरवळकर. सुहास शिरवळकरांनी समांतर ही फक्त एकच नाही, अशा अनेक दर्जेदार आणि सुंदर कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकसंधपणा त्यांच्या कादंबरीत आपल्याला दिसतो. भाषा अतिशय छान आहे आणि कुठंतरी निरीक्षण शक्ती जर का आपली तीक्ष्ण असेल तरच अतिशय उत्तम प्रकारे आपण एखादी कादंबरी प्रस्तुत करू शकतो लोकांच्या समोर. आणि ती लेखणीची एक शैली म्हणा किंवा त्या लेखनाचा एक बाज हा यांच्या लेखनात आपल्याला दिसतो. इथे अतिशय मनाला भुरळ घालेल अशी एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजेच डायरीतलं प्रत्येक पान त्याचा उद्याचा दिवस कसा आहे ते सांगत असतं, पण शेवट मात्र अधांतरीच असतो. होय, अधांतरीच. कारण तसंच समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय आधीच्याला मुक्ती नसते. काळ मात्र तसाच पुढे जात राहणारा असतो, सतत कोणाला तरी समांतर आयुष्य जगायला लावत. तर ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. केवळ मी सांगितलंय म्हणून नव्हे, तर खरोखरी ही कादंबरी वाचा. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट कादंबरी आहे ही. त्याचबरोबर वेबसिरीज देखील तुम्ही नक्की बघा. 240 रुपये किंमत आहे ह्या कादंबरीची. आणि जसं की मी आधीच्या हे व्हिडिओजमध्ये सांगितलं त्याप्रमाणे ऑनलाईन पुस्तक अवेलेबल असतातच, पण शक्यतो तुम्ही तुमच्या जवळच्या बुक डेपोमध्ये किंवा ग्रंथालयात तुम्ही तिथे जा, पहा आणि ही कादंबरी मिळवून नक्की वाचा. तर अशी आहे समांतर ही कादंबरी. ह्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समधून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि अशाच चांगल्या चांगल्या पुस्तकांच्यासाठी आणि उत्कृष्ट कार्यक्रमांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.